नमस्कार मंडळी. आपल्याकडे म्हणतात ना, रात्रीच खेळ चाले. पण सध्या आहे ना, जगात दिवसभर खेळ चालू आहे. एकीकडे ना, अमेरिकेत बसलेला आपला लाडका गोरा भाऊ टॅरिफ कमी करायचा म्हणतोय, तर दुसरीकडे एअर इंडियाची विमानं उडण्याऐवजी धावपट्टीवर धापा टाकतायत. आणि पुण्यात काय चाललंय माहितीये का? पुण्यात बायकोवर गुन्हा दाखल झाला म्हणून नवरा थेट देवाघरी गेला. हं? आज या बातम्यांचा आपण असा पंचनामा करणार आहोत की तुम्ही पण म्हणाल, भाऊ सबस्क्राईबचं बटन कुठं आहे? सो चला व्हिडिओ स्टार्ट करूया. पहिली बातमी, मोदी ट्रम्पची ग्रेट डील काय झाली असेल? तर मित्रांनो, ही बातमी बघा. व्यापार क्षेत्रात एक मोठा विजय मिळालाय. आपला भारत देश आनंद व्यक्त करतोय का? तर अमेरिकेने भारतावरील टॅरिफ 25% वर आणलाय. वा वा, काय ती मैत्री. मोदी आणि ट्रम्प म्हणजे ना, जणू शोलेतले जय आणि वीरू. फरक इतकाच आहे की दोघेही स्वतःला गब्बर समजताय. दे जितनी गाली देनी है ठाकुर। ट्रम्प तात्यांनी तर ट्रूथ सोशलवर पोस्ट टाकली की माझा मित्र आहे मोदी, त्यांच्यासोबत बोललो आणि मी टॅरिफ कमी केला. तात्या, आम्हाला माहितीये तुम्ही इतके दिलदार नाहीये. पण आता 18% टॅरिफ झाल्यामुळे मेड इन इंडिया मालाला अमेरिकेत सोन्याचे दिवस येणार असं म्हणतायत. पण बघू, यासाठी भारताला अमेरिकेकडून $500 अब्ज एनर्जी आणि टेक्नॉलॉजी खरेदी करावं लागणार आहे. म्हणजेच कसं आहे माहितीये का? आम्ही तुमचे टॅरिफ 60% कमी करतो, पण तुम्ही आमचा $500 अब्ज गल्ला भरा. तात्यांच्या या प्रेमापोटी आता आपण रशियाकडून तेल घेणं पण कमी करणार आहोत, असं बोललं जातंय. म्हणजे रशियाचा पुतीन तिकडे विचार करत असेल. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा व्हायचा, इथं तर दोघांच्या मैत्रीत माझाच तोटा होतोय. ही झाली बातमी. आता वळूया हवेतल्या गोष्टींकडे, म्हणजेच हवेत जाण्याआधीच जमिनीवर थांबलेल्या गोष्टींकडे. एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला. विमान उडायला तयार होतं, रनवेवर पळत होतं आणि अचानक ब्रेक लागला. का? तर म्हणे फ्युएल कंट्रोल स्विच मध्ये बिघाड झाला. अहो एअर इंडिया वाल्यांनो, विमान आहे की आपली एसटी बस आहे? एसटी बस तरी समजू शकतो की मध्ये टायर निघून जातो किंवा हवा निघून जाते किंवा टायर पंक्चर होतं, खिडक्या हातात येत्या. हे विमान लंडनहून बेंगलोरला येणार होतं. विचार करा, प्रवाशांची काय अवस्था झाली असेल. ज्यांनी विमानात बसण्यापूर्वी हनुमान चालीसा वाचली असेल, त्यांना वाटलं असेल आज देवाची भेट होती की काय. डीजीसीए जे आहेत त्यांनी आता सगळ्या विमानांचे फ्युएल स्विच तपासण्याचे आदेश दिले आहेत. हे म्हणजे आता असं झालंय की एअर इंडियाचे मेकॅनिक विमानाला जाऊन विचारत असतील, काय रे बाबा, चालेल का आज, की मध्येच दगा देणार आहे तू? एअर इंडियावाल्यांना आहे ना एकच विनंती आहे, लोकांच्या जीवाशी खेळण्यापेक्षा आहे ना विमानाची जरा सर्व्हिसिंग वेळेवर करत जा. नाहीतर आहे ना, लोकांना विमानात बसण्यापूर्वीच लाईफ इन्शुरन्सचा फॉर्म भरायला लावावा लागेल. तिसरी बातमी आहे, पिंपरी चिंचवडचं धक्कादायक प्रकरण. आता ही बातमी आपल्या पुण्यातलीच आहे बरं का, म्हणजेच पिंपरी चिंचवडची. चिरोली येथील खळबळजनक घटना घडली. एका 39 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. त्याचं कारण काय माहितीये? तर म्हणे त्याच्या रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या पत्नीवर ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल झाला. भावांनो, आयुष्यात किती टेन्शन आलं ना, तरी हे असं टोकाचं पाऊल कोण उचलतं बरं? पत्नीवर गुन्हा दाखल झाला तर तिला वकील करून द्यायचं सोडून हा पट्ट्या स्वतःच निकालाच्या आधी वरती निघून गेला. पोलीस म्हणतात की बायकोवर गुन्हा दाखल झाल्यामुळे नवरा प्रचंड तणावाखाली होता. अहो, गुन्हे तर कोणावरही दाखल होतात. आजकाल तर राजकारण्यांना त्यांची भीती वाटत नाही आणि तुम्ही सामान्य माणूस घाबरलात. याला म्हणतात बायकोचं प्रेम. पण हे प्रेम जरा जास्तच आंधळं होतं म्हणून महागात पडलं. आता बायको पोलीस स्टेशनच्या चक्रा मारते आणि नवरा देवाच्या दरबारात हजेरी लावतोय. पिंपरीच्या मित्रांना एकच सांगणं, टेन्शन आलं तर अमृतुल्य चहा प्या, पण असं रिकामे उद्योग पिऊन आपल्या कुटुंबाला अडचणीत टाकू नका. अच्छा। तर मंडळी, अशा होत्या आजच्या आपल्या बातम्या. मोदी आणि ट्रम्पची डील आपल्याला श्रीमंत करेल की नाही ते माहित नाही, पण एअर इंडियाच्या विमानाने सुरक्षित घरी पोहोचलो तरी खूप आहे. जर तुम्हाला माझं असं न्यूज रिप्रेझेंटेशन आवडलं असेल तर आता उशीर कशाला, खाली ते लाल किंवा काळं बटन दिसतंय ना, ते दाबा. अहो, सबस्क्राईब करणं म्हणजे विमानात बसल्यासारखं रिस्की नाहीये. ती एकदम फ्री आहे आणि सेफ पण आहे. भेटूया अशाच काही भन्नाट बातम्यांसोबत. तोपर्यंत पाहत राहा, हसत राहा आणि सावध राहा. जय महाराष्ट्र.